1000 लोक आम्ही वर्षात पकडले दारू पिऊन वाहन चालवणे संख्यामध्ये वाढ पण आहे. आता संख्यामध्ये वाढ होण्याची आमची कारवाई जास्ती परिणामकारक झाली की दारू पिण्याची संख्या वाढली, याबद्दल सगळे लोक वेगवेगळे निष्कर्ष काढतील. परंतु आम्ही जोरात ही मोहीम 2025 ला घेतलेली आहे आणि या वर्षी पण मोहीम तशाच प्रकारचे सुरू आहे. परंतु आमची टार्गेट आहे, जे आम्ही टार्गेट आमचे ट्रॅफिक विभागाला दिलेले आहे की इतके जोरात कारवाई करा आणि इतके परिणामकारक कारवाई करा की शेवटी कोणी आपल्याला रात्रभर आपण पेट्रोलिंग केले आणि नाकाबंदी केले, आपल्याला एक पण माणसा दारू पिऊन वाहन चालवताना दिसायला नाही पाहिजे, म्हणजे त्याचे टेस्ट पॉझिटिव्ह नाही यायला पाहिजे, अशी चित्र आम्ही या वर्षी करून दाखवणार. या भूमिकेने आम्ही आज आपल्याला सगळ्यांना बोलवलेले आहे की तुमचे मन परिवर्तन आणि तुमचे मन परिवर्तनचे दरम्यान बाकी सगळ्यांचे पण लोकांचे मन परिवर्तन होईल, या भूमिकाने आम्ही हे कारवाई सुरू केलेली आहे. आता आपल्याला दारू पिऊन वाहन चालवण्याची काही लोकांची मत घेतले का मनोज पाटील साहेब की का वाहन दारू पिऊन चालवला होता, त्याचे काही हे काही घेतले का? जरा माईक द्या तर साहेब, 3 नंबरवर बसले आहे, जरा माईक द्या यांना, विचारा का दारू पिऊन वाहन चालवत होते, हे 3 नंबरला द्या जरा. आणि भूमिका स्पष्ट आहे की वी विल शेम पीपल ऑल्सो. ज्यांनी आता आमची भूमिका आहे, मनोज पाटील द्या ना यांना, हा द्या साहेब, आपण चालवत होते म्हणजे आपण तसेच होते तर जरा सांगा का वाहन पिऊन दारू पिऊन चालवत होते, काय कारण झाली? सर मैं 22-25 साल से व्हीकल चला रहा हूँ, ये मेरा फर्स्ट इंसिडेंट है. मेरे को कहीं पे इमरजेंसी में घर पे पिया था, बट इमरजेंसी में मेरे को जाना पड़ा कहीं पे, और मेरा रिकॉर्ड और ट्रैक भी चेक कर सकते हैं. मेरा एटलीस्ट एक ही आई थिंक पार्किंग के लिए मेरा एक ही चालान है, उसके अलावा सर नहीं. बट आप ये सोचे क्या कि दारू पी के आप चला रहे हैं, आप अपने साथ तो खिलवाड़ कर रहे हैं, आप आम नागरिक के साथ खिलवाड़ कर रहे हैं, ये आपने कभी मन में सोचा क्या निकलने के पहले? नहीं सर, मैं वही बोल रहा हूँ, मैंने गलती किया है, आई एग्री ऑन दैट. मेरे को थोड़ा जरूरी काम था, इसके लिए निकलना पड़ा, अदरवाइज मैं जाता ही नहीं. बेटर. थँक्यू. मनोज पाटील साहेब, याचे नाव फोटोग्राफ्स वेबसाईटवर टाकायला पाहिजे की हे दारू पिऊन वाहन चालवत होते, म्हणजे सगळ्यांना पण बघायला पाहिजे की हे आहे. म्हणजे शेमिंग सांगायची अर्थ आहे की आम्ही वी विल नॉट, म्हणजे एक पण यामध्ये आम्ही स्लो मोशन मध्ये चालणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही दारू पिऊन वाहन चालवले, वी विल शेम यू ऑल्सो. म्हणजे तुमचे फोटोग्राफ वेबसाईटवर टाकायचे किंवा तुमचे ऑफिसला पत्र पाठवायचे, तुमचे कुटुंबांना बोलून विचारायचे, जे काही शक्य आहे ते आम्ही करणार. उद्देश असा आहे की देर इज 0 टॉलरन्स टू ड्रंक अँड ड्रायव्हिंग. शहराचे शिस्तीवर याचे परिणाम होतो. आणि खरं तुम्हाला सगळ्यांना, इतके मोठे संख्येने 6000 लोक दारू पिऊन वाहन चालवते. मागचे 2024 चे पोर्श केस मध्ये एका मुलाने दारू पिऊन वाहन चालवला होता, 2 लोकांची मृत्यू झाली. त्याचे आई वडील आजपर्यंत, आईला आता 1-2-3 महिन्यापूर्वी बेल झाली, 19 महिन्यापासून वडील पण त्यांचे जेलमध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात आहे का त्याचे परिणाम काय असू शकते? कोणताही परिस्थितीत दारू पिऊन, आता बोला साहेब, आपण लाल टी शर्ट साहेब, आपण का दारू पिले, जरा मार्गदर्शन करा आमचे, का अशी झाली, जरा बघू, विचारू आपल्याला. सर मैं मगरपट्टा में रहता हूँ और जस्ट मगरपट्टा के गेट के बाहर ही मेरे चेकिंग में पकड़ा गया था. हाँ, मगरपट्टा गेट के जस्ट पास भी मेरा वो पकड़ा गया था. तो मैं वही इधर अमनवरा में एक घर है, एक मगरपट्टा में, तो वही एक से दूसरे जा रहा था, जस्ट रोड क्रॉस करके. हाँ, तो मतलब दारू पी के आप स्टीयरिंग व्हील पे बैठे क्यों? आपको अपना ख्याल, अपने बच्चों का ख्याल, अपने फैमिली का ख्याल, बाकी रोड पे चलते आम नागरिकों का ख्याल नहीं आया क्या? पुलिस वाले क्या डेली चोर सिपाही का खेल खेलने को बैठे हैं क्या? पढ़े लिखे हैं, म्हणजे जबाबदारीनी काहीतरी करायचे वाटते की नाही वाटते? सर गलती हो गई अब. बैठ.
मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांना हे दोन व्यक्तींनी समोर बसलेले त्यांनी सांगितले की चूक झाली. कोणाकोणाला वाटते की चूक झाली नाही जरा हात वर करा. हा, एकाच एक झाला. द्या त्यांना माईक द्या. का चूक झाली नाही? हा, नमस्कार सर. नमस्कार. मी अमृतानंद महाराज कांकरिया, नेवासाचा आहे सर. मी हा, नेवासा, अहमदनगर जिल्हा. सर, मी आयुष्यामध्ये दारू पाहिली सुद्धा नाही. एक कथाकार आहे, कीर्तनकार आहे. युट्यूबला जर माझं तुम्ही नाव टाकलं तर माझे कथा कीर्तन येतात सर. पण मुंडवा जे ब्रिज आहे आपलं, रेल्वे ब्रिज, तिथं माझ्या गाडीला पाठीमागून येऊन एक गुप्ता नावाच्या मुलाने धडक दिली सर. त्यावेळेस पोलीस स्टेशनला, मुंडवा पोलीस स्टेशनला माझी पण त्या मशीनद्वारे चेकिंग झाली. तर तेव्हा म्हणजे माझं पॉझिटिव्ह सर कधीच निघणार नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही मला फोन लावायला सांगा की मी दारू पिलो किंवा मी पित आहे, असं जर कधी जर तुम्हाला जर सांगितलं तर मी कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे सर. मला बोलायचं होतं, मी कागद लिहून ठेवला होता की मला तिथं माईकवरच बोलायचं होतं तुमच्याशी सर. तर तुमचे म्हणणं आहे की तुमचे पॉझिटिव्ह नव्हता, चुकीचे test. अजिबात नाही सर. माझ्यावर आणि काल रात्री मान्य आहे तुमचे म्हणणं. ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलते, मला विश्वास आहे की तुम्ही हो. खरा बोलते. हो. हिम्मत जाधव साहेब, जरा याचे हे बघा की काही ब्लड सॅम्पल वगैरे झाला होता का? झालं होतं सर. आणि उसमें क्या आया ब्लड सॅम्पल मध्ये काय आला? मला दिलंच नाही सर ते पोलिसांनी. मी नक्कीच 100% खात्री करतो आणि आपल्याला कळवतो. आपल्याला माझ्या गाडीचा सर अपघात झालेला, मी तो FIR सुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे. तर असे चुकीचे पण गुन्हे पोलिसांनी नाही केले पाहिजेत. 100% काही जाणून बुजून भाऊ ताली त्यांच्यासाठी वाजवते की त्या नाही, ताली तुम्ही आहे इथे नाही, म्हणून सर. वाजवते? ऐका सर, स्वतः चूक केले, एक चूक आमच्याकडून झाली तर इतके ताली? नाही सर, असे खूप माणसं आहेत, असे बाबा खूप जण आहेत भैया सर. भैया ऐका, चूक तुमची झालेली आहे. तुमचे प्रकरणात चूक झाली असावी अशा मला पण वाटते तुम्हाला ऐकून. 100% याचे परत खात्री करण्यात कारण येईल. सर असे खूप माणसं आहेत पण ते धाडस नाहीत करत सर बोलायचं. बघू ना कोण कोण आणखी कोणाकोणाला वाटते की चुकीचे केस झाली भाऊ? तिथं सर हा, तो एक तिथं एक 3 एक नंबर मिनिट बघू ना. राहिला. उठा ना जरा साहेब, उठा ना आपण. हा, आणखी और कौन कौन आपको मिला बाबा? बाबा आपको कीर्तनकार बाबा, और तो कोई नहीं है ऐसा? एक पूछ रहा है. हाँ, एक तो दिखा मेरे को. और अच्छा, हिम्मत जाधव साहब एकदा यांचे बघून घ्या, सैंपल वगैरह का भी देख के कर लो. बट इनका जितना मैं आदमी का शक्ल पहचानता हूं, कारण मी पण 30 वर्षात हे बघत बघत प्रथम दर्शनी वाटते कोण खरा बोलते कोण खोटा. आपण 99.99% आपण खरा बोलते अशा आमची धारणा आहे. तरी पण आम्ही आपली पूर्ण खात्री करून आपले हे करू. आपल्याला 7 दिवसाचे आत रिझल्ट आपल्याला कळवण्यात येते. धन्यवाद. आपण साहेब सांगा जरा काय झालं. हॅलो सर, मी प्रॉपर ग्रामीण भागातला आहे, मुळशी मधला. वो एक मैडम, पत्रकार मैडम नाम वाम ले रही हैं उनका. हाँ, तर आमच्या इथे म्हणजे माझं गाव पूर्ण डोंगर भागामध्ये आणि मी सुद्धा लहानपणापासून माळकरी. आमच्या गावामध्ये म्हणजे माडाची झाडं भरपूर आहेत आणि आमच्या इथे लोक पुण्यातून माडी प्यायला जातात. ती माडी अशी आहे की आमच्या इथे म्हणजे ते पोटाचं औषध वगैरे त्यासाठी ती पिली जाते. लहान मुलापासून लेडीज पर्यंत ही सगळी पितात आमच्या इथं माडी. माडी एका झाडापासून, विशिष्ट झाडापासून ते पाणी पडतं त्याचं, ते पिलेलं जातं. तर मी माझ्या आई वडिलांना गावाला सोडायला गेलो होतो. मग त्यांना सोडून आल्यानंतर ती माडीची बॉटल माझ्या सोबत पण होती आणि मी पोलिसांना ज्यावेळेस मला पकडलं मी त्यांना दाखवली सुद्धा. सर, मी अशी माडी पिलेली आहे. पण त्या मशीनमध्ये मला ज्यावेळेस चेक केलं तर त्याच्यामध्ये ते डिटेक्ट झालं. पण मी आजपर्यंत कधीही दारू पिलेली नाहीये. मी पोलिसांना ती बॉटल वगैरे सगळं दाखवली होती. माड़ का पेड़ रहता है सर, जैसा नीरा रहता है वैसा पेड़ रहता है. खरं बाबा, ड्रंक अँड ड्राईव्ह हे ड्राईव्हचे उद्देश काय आहे की दिमाग व्यवस्थित असायला पाहिजे, दिमाग आणि बॅलन्स असायला पाहिजे.
आता ते पिऊन गाडी चालवणे आणि ते आहे इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स मध्ये म्हणून कारवाई बरोबर होती. नाही नाही बरोबर आहे, त्याबद्दल माझी चुकी झाली. बसा बसा. सगळ्यांना नम्रपणे आग्रह आहे, जे इथे बसलेले लोक आहे, कृपया करून याचे पुढे कधी हे हिम्मत करू नका. बाबा आपल्याकडे काही रेकॉर्ड आहे का की 2 पेक्षा जास्ती केस यामध्ये कोण कोण आहे? ते सत्कार मूर्ती, त्यांचे जरा विशेष सत्कार करायला पाहिजे ना. एक सेपरेट बोलवा आणि त्यांना ताळीवाला चौकवर सत्कार करायला पाहिजे. लायसन्स कॅन्सल काय, गाडी जप्त करून टाका आणि त्यांचे फॅमिलीवाल्यांना पण बोलवा, जे 2 पेक्षा जास्त आहे ते विशेष सत्कार मूर्ती आहे. कोण कोण आहे याचे ज्यांच्यावर 1 पेक्षा जास्ती ड्रंक अँड ड्राईव्हचे केस आहे? जरा हात वर करा. अच्छा, कोणी हात वर करा हो, इमानदारी तरी बाळगा. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो, कृपया करून दारू पिऊन याचे पुढे गाडी चालवण्याची हिम्मत करू नका. तुमचे मित्रमंडळी, तुमचे फॅमिली मेंबर, तुमचे इतर जे कोणासोबत तुम्ही बोलते त्यांना सांगा की आज 1-1.5 तास तुम्हाला इथे बसून ठेवलेले आहे. हे वेळोवेळी आता आम्ही ठरवलेले आहे, प्रत्येक सोमवारी या सभात इथे सभा होईल, ज्यामध्ये पूर्ण आठवड्याचे जे दरोडे असतील त्यांना मंडेला सकाळी इथे बोलवायचे आणि त्यांचे मन परिवर्तन करायचे. तुमचे वेळ पण जातील. तुम्हाला थोडा म्हणजे चांगला कार्यक्रमसाठी आले तर अभिमान वाटतील, अशा कार्यक्रम मध्ये येऊन नक्कीच तुम्हाला लाज पण वाटतीलच. म्हणजे अशा प्रकारची ही धाडस परत करू नका. आणि शहरात पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सर्जिकल स्ट्राईक अशा प्रकारचे लोकांविरुद्ध सुरू केलेली आहे. ही 2026 ला मागच्या वर्षी 300 अंदाजन लोक मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये बरेचसे संख्या दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याचे संख्या होती, जे आरोपी होते. आता यावर्षी ते फिगर जोरात कमी करण्याची दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना आम्ही करत आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह त्याचे एक प्रायोरिटीचे विषय आहे. यावर कोणी जर आमचे सोबत कायद्यासोबत खिलवाड करण्याची जे हिम्मत केली तर ते आमचे सोबत वैयक्तिक ते खिलवाड करत आहे, अशी धारणा ठरून आम्ही त्यांचे विरुद्ध कारवाई करणार आहे. ही भूमिका पोलीस दलांची आलेली आहे, झालेली आहे. कृपया करून आपण सर्वांनी आणि आपले मार्फतीने जे काही लोक आहे, पुणेकर आहे, जे चांगले लोकांना आश्वासन की शहरला आम्ही हे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यापासून मुक्ती आणून, आणि जे काही पिऊन चालवण्याची ज्यांचे पद्धत असतील, पकडले गेले असतील, गेले नसतील, परंतु ज्यावेळी पकडला गेला त्यांना आता भरपूर दिवसात ही आठवण राहील. या भूमिका पोलीस दलांनी घेतलेली आहे. आपल्याला सगळ्यांना नम्रपणे आवाहन आहे, हे आपण नम्रपणे आवाहन, सूचना, ताकीद, दम, जे काही वर्ड द्यायची आहे ते आपण आपल्याप्रमाणे देऊन टाका. परंतु यावर आम्ही टॉलरेट, अशा प्रकारचे एबरेशन्स आम्ही टॉलरेट करणार नाही. आणि अशाच प्रकारचे आता मोहीम साहेब मंडे ठरवले ना, हिम्मत जाधव साहेब, दारूवाल्यांसाठी ट्यूजडे ठरवा, ट्रिपल सीट वाल्यांसाठी. पूर्ण आठवड्या जे ट्रिपल सीट मध्ये वाहन चालवला त्यांचे गाडी जप्त करा आणि प्रत्येक ट्यूजडेला इथे त्यांचे गाडीचे प्रदर्शनी लावा. आणि त्यांचे जोपर्यंत ते इथे आले नाही आणि 2-3-4 तास इकडं ट्रेनिंग नाही घेतले आणि त्यांचे तुम्ही तुमचे प्रमाणे आणि कधी कधी मी आमचे प्रमाणे मन परिवर्तन त्यांचे जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत त्यांचे वाहन सोडायचेच नाही. आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे पण वाहन आपण जप्तच करतो ना साहेब. आता जप्त करा ना, आता आजपासून जप्ती सुरू करा. पुढच्या मंडेला ज्यावेळी आले इथे त्यावेळी निर्णय घेऊ, द्यायचे की नाही द्यायचे, काय करायचे ते बघून हे करू. आमचे वाहतूक शाखेचे अधिकारी इथे उपस्थित आहे. साहेब, आता अशा प्रकारचे जोरात कारवाई सुरू करा ना आपण की 15 दिवस महीन्यामध्ये लोग त्राहिमाम, जो दारू पी के चलाने वाले हैं, त्राहिमाम करायला पाहिजे. म्हणजे एकदम
त्यांना भीतीचे वातावरण निर्माण करून टाका की रात्री कोणाची हिंमतच असायला नाही पाहिजे. स्पॉट चेंज करून करून करा आणि शहराला परत एकदा आपल्या सर्वांना तर ऑलरेडी बोललेले आहे. आता आपले इथे पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. पुणेकरांना आम्ही आश्वासन देतो की या 2026 मध्ये वाहतूक शाखे पुणे शहर पोलीस दलांनी टार्गेट ठेवलेली आहे की ऍक्सिडेंट कमीत कमी 40% यावर्षी कमी करू आणि त्याचे मोहिमेत म्हणून शिस्तीपण आणण्याचे दृष्टिकोनातून ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ट्रिपल सीट रायडिंग आणि रॉंग साइड रायडिंग याचे विरुद्ध जोरात मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि फक्त चलान न करता इतर जे जे काही आणखी करायचे ते करू. आणि साहेब ते चलान जे ई चलान वसुलीचे पण आता मोहीम आपण सुरू करा. जे फाईन्स वगैरे आहे ते वसूल करून आता अशा 1 महिन्याचे हे करा की हे बंद व्हायला पाहिजे. यापैकी कोण कोण आहे जे हेवी व्हेकल चालवणारे लोक आहेत, डंपर ट्रक वाले, जरा ड्रायव्हर उभे राहा, जरा हात वर करा. ट्रक ड्रायव्हर, डंपर ड्रायव्हर. साहेब एक मोहीम पुढच्या मंडेला जितके फेटल ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यामध्ये जे जे डंपर और ट्रक वाले के ड्राइवर और उनके मालिक इनका एक विशेष सेमिनार पुढच्या मंडेला सकाळी 10 वाजता ठेवा. ड्रंक एंड ड्राइव अलग बैठाओ और जितने भी फेटल एक्सीडेंट्स हुए हैं या ड्रंक एंड ड्राइव में जो ड्राइवर्स और मालिक ट्रक्स, डंपर, आरएमसी और क्या होता बड़े में कंटेनर वंटेनर जो बड़े वाले गाड़ी होते हैं इनके मालिकला पण बोलवायचे आणि ड्रायव्हरला पण बोलवायचे. यांचे एक विशेष हे करा. यांचे कंट्रीब्युशन ऍक्सिडेंट मध्ये जास्ती आहे. अंदाजन 50% पेक्षा जास्ती ऍक्सिडेंट हेवी व्हेकलचे आहे. 30%. त्यांना जरा वेगळा टार्गेट ग्रुप मधून आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर म्हणजे डंपर वगैरे वाघोली इतर परिसरात भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहे. त्याचे सगळे गाडी ते ड्रायव्हर मालिकला बोलवा जरा. ते श्रीमंत लोकांचे भरपूर गाड्या चालतात आणि ते दारू पिऊन लोक चालवत असते. ते आंखमध्ये दिसत नाही तरी पण ड्रायव्हर चालवते. ते पर पूर्णपणे टार्गेट करा जेणेकरून त्याच्यावर पण आला घालता येईल. परत एकदा आपल्या सर्वांना आमची सूचना जे वारंवार सांगितलेले आहे त्याप्रमाणे बोला. काय बोलायचे साहेब? सर मी ट्रान्सपोर्टर आहे. माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये सर लाईट मोटर व्हेकल आणि मोठे ट्रक व्हेकल आहे. तर त्यांना दोन्ही गाड्यांना एकत्र धरलं जातं ट्रान्सपोर्ट मध्ये. दुसरा विषय असा आहे की जे ऍक्सिडेंट धरला जातो तर काय चूक असतो? धरला जातो तर काय आम्ही काय म्हणजे काय अडचण आहे त्यामध्ये? मोठी जी ट्रक आहे तर त्याच्या ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठं आहे. पहिला विषय. छोटे लाइट मोटर व्हीकल मधले 6 चाकी छोटे आयशर गाड्या आहेत ज्या 5 टन 6 टन आहेत. भाऊ तुम अभी बताओ तुम दारू पी के चला रहे थे क्या? कौन? मैं नहीं चला रहा था. तो आप क्यों बैठे हो यहाँ? मैं इसलिए आया. मैं ट्रांसपोर्टर है खुद. तुम्हारा ड्राइवर चला रहा था क्या? हाँ, तो उसको फोन नहीं कुछ नहीं गया. मेरे को फोन आया था तो मैं खुद इधर आया. और ऐसी बात है सर कि जो ड्राइवर है उनको एक्सीडेंट किया. हम तो नहीं बोलते कि वो दारू पी के चलाओ. उसको हम बोलते वो पीने का नहीं है. नहीं भाऊ तुम्ही ट्रान्सपोर्टर आहे, तुम्ही गाडी खरेदी केलेली आहे, तुम्ही ड्रायव्हर ठेवलेली आहे, तर तुमची जबाबदारी नाही का की त्यांना व्यवस्थित ठेवू? तुम्हाला फक्त सांगायचे की चला जाऊन ट्रिप मारा, जितके मारायचे तर 80चे स्पीडने चालायचे की 100 तुम्ही 10-20 ट्रिप मारा. तुमची जबाबदारी नाही आहे का भाऊ? ऐका ना सर असा विषय आहे त्याच्यातला की ड्रायव्हर जो दारू पितोय तर त्याला आहे ना त्याच्यात नोटीस जाहीर करतात आणि त्याला सोडून दिलं जातं जागेवरती. त्याला त्याच टायमिंगला 15-20 दिवस तरी जामीन नाही व्हायला पाहिजे. असं काम व्हायला पाहिजे पोलीस खात्यातून. ते होत नाहीये सर आता. का तर आमच्या ड्रायव्हरला त्या दिवशी सोडून दिलं आणि गाडी 10 दिवस ठेवली. ठीक आहे. कुठे गेला ड्रायव्हर? ड्रायव्हर त्याला शोधायला लागतं. ते पळून गेला. आता त्याला घेऊन येतो. त्याचं काय अडचण नाही. त्याच्या घरी जातो. त्याचं घर मी आधार कार्ड घेऊन आलेलो आहे. कुठे घर कुठे? कोकले नगरला आहे त्याचं घर. ते ड्रायव्हरला बोलवा ना. ड्रायव्हरला पण बोलवा, परंतु खरं ट्रान्सपोर्टर विरुद्ध ड्राईव्ह सुरू करा. तुम्ही तुमचे ब्रेथ एनालायझर, तुमचे काही जबाबदारी, तुमचे ते ड्रायव्हरचे वरचे नियंत्रण हे असणे गरजेचे आहे भाऊ. 100% आहे सर. पण त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जामीन नाही दिला पाहिजे. आमचं पण म्हणणं आहे सर 15 दिवस तरी. त्यांना काय वाटतं बिंद असते. आणि बघा कारवाल्यांचा पार्ट वेगळा आहे की बाबा ठीक आहे त्यांच्याकडून चूक झाली असेल. ड्रायव्हर काय व्यवसायामध्ये काय कारवाई होत नाही तर मी बिंद असते. मला जामीन व्हायला पाहिजे. बरोबर आहे. यांचे म्हणणं एक आहे की त्याला ड्रायव्हरवर 15 दिवस टाका ना आतमध्ये. त्याला 15-20 दिवस जामीन नाही झाला ना म्हणजे त्याला कळन की यार माझ्या घरचे सोडून इथं मला टाकलेले आतमध्ये. सगळे ड्रायव्हर्सला पण आणि ट्रान्सपोर्टर्सला पण हजेर ठेवा जरा पुढचे यामध्ये आणि ते बघू काय त्यामध्ये काय रूपरेखा ठरवायचे. बरोबर आहे तुमचे म्हणणं बरोबर आहे, परंतु ट्रान्सपोर्टर पण
जबाबदारीने 100% बघायला पाहिजे. आम्ही जबाबदारीने वागतोय सर, पण तरी पण आमचं जे म्हणणं आहे, आम्हाला समाधान नाही झालं त्या दिवशी माझ्या गाडीचं आहे का, की माझी इच्छा होती की त्याला आतमध्ये टाकावं, माझ्या गाडीचा कारवाई होऊ द्या, झाली आता माझी चूक आहे, मी त्या दारू प्याला पुढे जाऊन चोरून त्यांनी, तो ठीक विषय आहे. पण त्यांनी दारू जो पिलाय तर त्याच्यावरती कारवाई 15-20 दिवस तरी जामीन नव्हता व्हायला पाहिजे त्याला. बरोबर आहे. यांचे म्हणण्यामध्ये टॉर्चर तथ्य आहे. टॉर्चर आम्ही होतो, आम्ही जबाबदार आहे, आम्ही मालकच आहे, ट्रान्सपोर्टर आहे, पण 100% त्याची बरोबर आहे. मानसिकता पुढे पण जर तुमचे ड्रायव्हर पकडला गेला तर टॉर्चर होईलच, परंतु त्यांना पण होईल असा विचार करतो. चालेल सर. जय हिंद सर. थँक्यू. आणखी कोणाला काही बोलायचे? ओके, सगळ्यांच्या धन्यवाद. खरा धन्यवाद तर बोलायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण तुम्हाला जबरदस्तीनेच बोलवण्यात आलेले आहे. तुम्हाला पुढचे कार्यक्रमात कधीतरी या, इथे चांगल्या कार्यक्रमासाठी या, त्यावेळी चांगला आभार तुमचे मानू आम्ही. परंतु एक चांगला उद्देश ठेवून ही आम्ही कारवाई करत आहे, ही मोहीम घेत आहे. यामध्ये कोणाला त्रास होईल या दृष्टिकोनातून नसून, परंतु अशा प्रकारचे चुका पुढे शहरात होणार नाही अशा प्रकारची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या काळात पण अशा प्रकारचे मोहीम चालू राहतील आणि आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की याचे पुढे अशा प्रकारचे चूक आपल्याकडून आणि आपले मित्रमंडळांकडून होणार नाही, ही आम्हाला विश्वास आहे. परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.